हॅलो स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण 5th स्टँडर्डचा EVS फर्स्टचा सेकंड लेसन पाहणार आहोत, मोशन ऑफ द अर्थ. तसेच बघा बाकीचे व्हिडिओसुद्धा चॅनलवरती आहेत. तुम्ही यूट्यूबवर गेल्यावरती सोनालीज किचन अँड क्लासरूम असं सर्च करा. माझा चॅनल आल्यावरती प्लेलिस्ट ओपन करा. त्या प्लेलिस्टमध्ये 5th स्टँडर्ड EVSची प्लेलिस्ट ओपन केलीत की आत्तापर्यंत झालेले EVSचे सगळे व्हिडिओ पाहता येतील. तसंच मॅथ्सची 5th स्टँडर्ड मॅथ्सची प्लेलिस्ट ओपन केलीत की आत्तापर्यंत झालेले एक्सप्लेनेशन प्लस प्रॅक्टिस सेटचे सगळे व्हिडिओ चॅनलवरती आहेत, ते सुद्धा पहा. तसंच अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ लाईकसुद्धा करा. सबस्क्राईब केल्यामुळे काय होणार आहे, तुम्हाला जेव्हा नवीन व्हिडिओ टाकेन तेव्हा त्याचे लगेच नोटिफिकेशन येतील. चला तर मग आपण आता सेकंड लेसन बघूया. मोशन ऑफ द अर्थ म्हणजे पृथ्वीचे फिरणे. आपण लास्ट ह्याच्यामध्ये सोलर सिस्टीम बघितले, अर्थ आणि 7 प्लॅनेट्स बघितले, सन बघितला. आता आपण मोशन ऑफ द अर्थ बघणार आहोत. आपण बघितलं की सन ही अर्थभोवती फिरते आहे, तर तिचं फिरणं कसं आहे हे आपण पाहणार आहोत. एक तुम्हाला एक्सपेरिमेंट सांगितलं आहे. टॉप घ्यायचा आहे. टेक अ टॉप, स्पिन इट अँड ऑब्झर्व. टॉप म्हणजे भोवरा मराठीमध्ये म्हणतात. तुम्हाला काय टॉप माहिती असेल, कोणाला भोवरा शब्द माहिती असेल पहा. The top turn around itself. Any object that turn around itself actually turns around a certain imaginary line. The turning of an object around itself is called rotation, as the imaginary line around which is rotate is called axis of rotation. म्हणजे बघा, टॉप हा फिरतोय की नाही, तो पण एका ॲक्सिस, इमॅजिनरी ॲक्सिस दिलेला नाही तिथे ॲक्सिस, पण एका इमॅजिनरी ॲक्सिस भोवती तो गोल गोल फिरतोय. बघा डॉटेड लाईन तुम्हाला दिसते का, हा त्याचा आहे इमॅजिनरी ॲक्सिस. पहा, हा बघा, हा दिसतो डॉटेड लाईन, हा त्याचा इमॅजिनरी ॲक्सिस आहे. या इमॅजिनरी ॲक्सिस भोवती हा रोटेट करतोय. पहा, तशाच पद्धतीने अर्थ रोटेशन आपण बघणार आहोत. टेक अ ग्लोब लाईक the one of the picture and spin it. Note the line around which it rotate. Now take a plumb line and hold it close to the globe as shown in picture. हे बघा, इथे एक ग्लोब घ्यायचा आहे आणि तो सुद्धा आपण काय करायचा आहे, एक फिरवायचा आहे. आणि बघा चित्रात दाखवल्याप्रमाणे एक दोरीत थ्रेड टाकलेला आहे. बघा दिसते तुम्हाला, हा बघा प्लम लाईन म्हणजे मराठीमध्ये ओळंबा म्हणतात त्याला, प्लम लाईन हा ठेवलेला आहे इथे. आणि अर्थ जो आपला अर्थ ग्लोब आहे तो फिरवायचा आहे. बघा काय होईल पुढे आपल्याला सांगितलेलं आहे. पहा, नाव यू विल सी दॅट द प्लम लाईन अँड द अर्थ ॲक्सेल आर ॲट an angle to each other. That is, the earth axis is inclined. The earth rotates with its axis inclined like this. The line NS in the picture show the earth axis is passes through a certain center of the earth. The point N and S are also called a pole of earth. N and north pole and S is south pole. म्हणजे बघा इथे तुम्हाला पहा, म्हणजे पृथ्वीचा हा जो नॉर्थ पोल आहे, हा ॲक्सिस आहे, तो नॉर्थ पोल आणि साऊथ पोल. पहा इथे आपण बघूया. पहा, हा नॉर्थ पोल, हा साऊथ पोल, आणि ही जी लाईन गेलेली आहे बघा, हा त्याचा आहे ॲक्सिस. 2 पॉईंटला नॉर्थ पोल आणि साऊथ पोलला इथे. पुढे आपण बघणार आहोत. बघा, a circle were drawn around the surface of the earth exactly in between the north and south pole. It would divide the earth into 2 equal parts. This imaginary circle is called equator. म्हणजे जर आपण या नॉर्थ आणि साऊथ या दोघांच्या मध्यावरती जर पृथ्वीचा मध्यभागी एक असा एक वर्तुळ काढला आणि त्याचे 2 समान भाग केले तर त्याला काय म्हणतात, इक्वेटर. मराठी बघा इथे इक्वेटर कुठे आहे बघा, हा बघा काय केलं म्हणजे नॉर्थ आणि साऊथ पोलच्या बरोबर मध्ये. पहा, बरोबर मध्ये म्हणजे कुठे, हा बघा असे जर कट केला तर ह्या मधल्या लाईनला म्हणतात या इक्वेटर. म्हणजे मराठीमध्ये याला म्हणतात विषुववृत्त. या इक्वेटरमुळे पृथ्वीचे 2 समान भाग झालेले दिसतात तुम्हाला, हा एक पार्ट आणि हा एक पार्ट. इक्वेटरमुळे पृथ्वीचे 2 समान भाग झालेले आहेत. त्या समान 2 भाग झालेले आहेत. वरचा भाग आहे नॉर्दर्न हेमिस्फियर, नॉर्थ पोलच्या इकडे आहे तो नॉर्दर्न हेमिस्फियर, आणि साऊथ पोलच्या इकडे आहे तो सॉदर्न हेमिस्फियर. म्हणजे उत्तर गोलार्ध वरचा हा बघा, हा उत्तर गोलार्ध, हा आणि हा साऊथच्या इथला दक्षिण गोलार्ध.
दक्षिण ध्रुव, उत्तर ध्रुव. हा एक्सिस आहे, हा अक्ष इथे बघा, इथे एक आहे. हे आपण दोन पार्ट केलेले आहेत इक्वेटरने नॉर्दर्न हेमिस्फियर आणि सदर्न हेमिस्फियर म्हणजे उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध. आणि जो ॲक्सिस आहे आपण बघितला इकडे, हा ॲक्सिस आहे बघा, हा सॉदर्न पोल, हा नॉर्थ पोल. इक्वेटरचे मुळे दोन भाग जे झालेत, तो वरचा आहे नॉर्दर्न हेमिस्फियर, खालचा सदर्न हेमिस्फियर. असं हे पृथ्वीचं डिवाइड केलेलं आहे. आणि हा ॲक्सिस नॉर्थ पोल आणि साऊथ पोल ह्या दोघांना जोडणारा हा बघा, हा ॲक्सिस, हा आणि हा मध्ये केलेला इक्वेटर, म्हणजे त्याला मराठीमध्ये विषुवृत्त म्हणतात. पुढे बघणार आहोत आता आपण. पहा, ट्राय धिस. पुढे तुम्हाला सांगितलेलं आहे ट्राय धिस. Take a candle in the middle of a large table. Draw a big circle around the candle. Place a globe at any point of a circle. Light the candle. See that it is dark in the room. Suppose that the candle is the sun. म्हणजे हे बघा, इथे काय करायला सांगितलंय तुम्हाला, एक ग्लोब हा घ्यायचा आहे, मध्ये कॅन्डल ठेवायची आहे. पहा आता कॅन्डल ठेवल्यावरती काय होणार आहे, मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, लास्ट लेसनच्या, की हा कॅन्डल म्हणजे तुम्ही समजा सन समजा, आणि ही आपली अर्थ आहे. आता ह्या कॅन्डलच्या बाजूला म्हणजे कॅन्डलच्या साईडला जो पृथ्वीचा हाफ भाग आहे त्याच्यावरती बघा इथे उजेड पडलेला आहे, प्रकाश पडलेला आहे. तुम्हाला दिसतोय का? पहा, हा बघा, हा हाफ पार्ट आहे, याच्यामध्ये लाईट आहे. आणि जो अपोजिट साईडला आहे बघा हा हाफ पार्ट, इथे काय आहे, काळोख आहे. म्हणजे तुम्ही असं सपोज करा की कॅन्डल ही आपलं सन आहे आणि सनच्या भोवती पृथ्वी फिरते आहे. पहा, हा इथे आपण बघूया, हे बघा कॅन्डल ही, पहा आता कॅन्डल सन आहे, सनच्या अराउंड आपली अर्थ फिरत आहे. तर अर्थचा जो अर्धा भाग सनकडे असेल म्हणजे हा लाईटमध्ये असणार, आणि जो अर्धा भाग सनच्या अपोजिट साईडला आहे तो म्हणजे हा भाग इथे काळोख असणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्या इथे दिवसा आपण सनच्या साईडला अर्धा भाग असतो, त्यामुळे आपल्याकडे दिवस असतो. आणि जो आपला अर्थचा अर्धा भाग कडे जिथे सन पोचत नाही तिथे त्यावेळेला रात्र असते. मग फिरत फिरत पृथ्वी जेव्हा उलटी होते 12 तासांनी बरोबर ती एक्झॅक्ट उलटी होते, आणि तिचा अंधारातला भाग हा प्रकाशात येतो आणि प्रकाशाचा भाग हा अंधारात जातो. परत 12 तासांनी उलट होतं, अंधारातला भाग प्रकाशात, प्रकाशातला भाग अंधारात. अशा पद्धतीने पृथ्वीवरती दिवस रात्र हे होतात. समजते का? पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते आणि त्याच्यामुळे आपल्याकडे दिवस रात्र होतात. आणि जिथे आता बघा आपल्या इथे दोन टोकं आपण बघूया, थांबा. म्हणजे पहा, जर आपल्या इंडियामध्ये इथे बघा प्रकाशाच्या साईडला जर आपला इंडिया असेल तर युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेमध्ये त्यावेळेला रात्र असणार आहे. आणि जेव्हा 12 तासांनी युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेमध्ये जेव्हा दिवस येईल तेव्हा आपल्या इंडियामध्ये रात्र असणार आहे. टाईम डिफरन्स जवळजवळ 11.5 आवर्सचा टाईम डिफरन्स आहे इंडिया आणि युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेमध्ये. त्याच्यामुळे जेव्हा आपल्याकडे रात्र असते तेव्हा तिकडे दिवस असतो आणि तिकडे दिवस असतो तेव्हा रात्र असतं. हे कशामुळे होतं तर आपली अर्थ ही सनभोवती गोल फिरत असते आणि तिच्या या रिव्हॉल्युएशनमुळे दिवस आणि रात्र होतात. 24 तास लागतात तिला एक राऊंड पूर्ण करण्यासाठी. आता बघा आपण सनसेट आणि सनराईज बघणार आहोत. स्टिक अ रेड बिंदी on a globe, set up the previous model of a globe and the candle. Turn the globe anti-clockwise. Note when it sunrise, noon and sunset at the location of the बिंदी. म्हणजे ह्याला एक टिकली लावायची आहे, बिंदी लावायची आहे पहा याला, आणि फिरवायचं आहे. तर बिंदी जर इकडे असेल लाईटमध्ये तर त्या स्पॉटवरती म्हणजे जो कोणता देश असेल तिथे काय असणार आहे, दिवस असणार आहे. म्हणजे तिथे सनराईज होणार आहे. आणि 12 तासानंतर आपण जेव्हा ते हलवू तेव्हा ते तिकडे काय होणार आहे, सनसेट होणार आहे. म्हणजे आपली सूर्य अजिबात हलत नाही. आपण म्हणतो सूर्य उगवला, सूर्य मावळला नाही, तर सूर्य त्याच्या जागेवरतीच असतो. आपणच, आपली अर्थच तिच्याभोवती फिरता फिरता गोल फिरता फिरता सूर्याभोवती फिरत असते. त्यामुळे आपल्याला सनसेट आणि सनराईज हे होतात. पुढे बघा आपण बघितलं डे अँड नाईट ॲट ग्लोब. आपण मगाशीच बघितलेलं की कसे दिवस आणि रात्र हे होतात. आणि बघा इथे तुम्हाला काय सांगितलेलं आहे, द पिरियड ऑफ टाइम दॅट द अर्थ टेकन टू कम्प्लीट वन रोटेशन इज कॉल्ड अ डे. म्हणजे पृथ्वीला एक राऊंड पूर्ण करण्यासाठी जो दिवस लागतो त्याला एक
वन डे म्हणतात. अ डे हॅज टू पार्ट, डे टाइम अँड नाईट टाइम. पृथ्वी तिचा एक राऊंड 24 तासामध्ये कंप्लीट करते. डे टाइम 12 तासाचा असतो, नाईट टाइम 12 तासाचा असतो. और सिंपल डे और नाईट. फॉर द पर्पज ऑफ मेजरिंग टाइम वी डिवाइड द होल डे इंटू 24 आवर. म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती जे फिरते त्याच्यासाठी जो कालावधी लागतो तो आपण 24 तासामध्ये डिवाइड केलाय आणि त्याला तास असं म्हणतो. ईच ऑफ वन आवर इज कॉल्ड आवर. त्याचे भाग केलेत. पृथ्वी पूर्ण एक राऊंड जेव्हा मारते सूर्याभोवती तो जो वेळ लागतो त्या वेळेला 24 भागामध्ये डिवाइड केलंय, त्यातला एक भाग म्हणजे तास. आता आपण बघतोय अ इयर म्हणजे वर्ष. मग आपण बघितलं दिवस कसा होतो, आता वर्ष कसं होतं बघा. पृथ्वी स्वतःभोवती फिरते तेव्हा एक दिवस होतो, मग वर्ष कसा होतो बघू आता. नाउ मूव द ग्लोब अलॉंग अ सर्कल ऑन द टेबल. ॲज यू do this, keep rotating the globe and ensure that the axis does not change its orientation. Eventually the globe will come back its original place on the circle. This is how the earth revolves around the sun. Even it rotates around itself. The period of time earth take on complete revolution around the sun, it is called 1 year. These are the 365 days and 6 hours in a year. म्हणजे बघा पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते आहे. स्वतःभोवती जेव्हा ती कंप्लीट एक राऊंड करते तेव्हा एक दिवस होतो. त्याला 24 भागामध्ये डिवाइड करून त्याला एक तास म्हणतो आपण. पण ती जेव्हा स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते, सूर्याभोवती जेव्हा तिचा एक राऊंड कंप्लीट होतो तेव्हा तिचे स्वतःभोवती 365 राऊंड कंप्लीट होतात. 365 राऊंड ती स्वतःभोवती फिरता फिरता 365 राऊंड झाले की तिचे सूर्याभोवती सुद्धा एक राऊंड कंप्लीट होतो. आणि जेव्हा तिचा सूर्याभोवती एक राऊंड कंप्लीट होतो तेव्हा 1 इयर कंप्लीट होतं. म्हणजे 365 डेज कंप्लीट होतात. 365 डेज आणि 6 आवर याचा एक इयर होतो कंप्लीट. आणि तिला एवढा वेळ लागतो सूर्याभोवती फिरण्यासाठी, तेव्हा वर्ष होतं. आता पुढे आपल्याला म्हटलेलं आहे लीप इयर. लीप इयर म्हणजे तुम्हाला माहिती आहे काय की त्या वर्षामध्ये एक दिवस जास्त असतो, फेब्रुवारीमध्ये. बघूया आपण आता काय सांगितलंय. इन अ ग्रेगरियन कॅलेंडर द इयर इज टेकन टू हॅव 365 डे. इट मीन्स दॅट इट काउंट 6 आवर लेस दॅन एव्हरी इयर. आपण काय बघितलं, 365 डेज आणि 6 इयर लागतात अर्थला एक राऊंड कमी करण्यासाठी, सूर्याभोवती एक राऊंड पूर्ण करण्यासाठी. पण आपण कॅलेंडर ग्रेगरियन कॅलेंडरमध्ये 365 दिवस धरतात आणि 6 तास ते कुठे गेले, ते 6 तास कमी धरतो आपण, बरोबर. दॅट मेक्स 24 आवर 1 डे इन एव्हरी 4 इयर्स. म्हणजे बघा प्रत्येक इयरमधले 6 तास कमी केले, 4 वर्षामध्ये 24 तास कंप्लीट झाले. मग हे 24 तासाचा एक दिवस कुठे गायब होतो, तर तो प्रत्येक 4 वर्षानंतर एक दिवस प्रत्येक वर्षी जास्त धरला जातो. ते असतं लीप इयर. लीप इयर हे प्रत्येक 4 वर्षानंतर येतं. का प्रत्येक 4 वर्षानंतर येतं, तर पृथ्वी ही सूर्याभोवती 365 डेज आणि 6 आवर फिरते. पण आपल्या कॅलेंडरमध्ये फक्त 365 डेजच धरले जातात. म्हणजे 6 आवर उरलेले आहेत. असे 4 वर्षाचे 6 आवर 6 आवर 6 आवर 6 आवर मिळून 24 आवर्स होतात. म्हणजे 1 डे होतो. मग हा 1 डे कुठे काउंट करायचा, म्हणून दर 4 वर्षांनी एक लीप इयर येतं. त्या वर्षी फेब्रुवारीमध्ये 29 दिवस असतात आणि कॅलेंडरमध्ये 366 डेज असतात. असे हे दर 4 वर्षांनी येतात. दर 4 वर्षांनी काय येतात, कारण 6 चोक 24, 6 तास दर वर्षाचे एकत्र काउंट केले जातात. म्हणून दर 4 वर्षांनी कॅलेंडरमध्ये नोव्हेंबरला 29 डेज असतात आणि त्या इयरला आपण लीप इयर असे म्हणतो. पुढे बघा तुम्हाला दिले डू यू नो मध्ये, यू नो दॅट द लेंथ ऑफ डे अँड नाईट इज नॉट ऑलवेज इक्वल. दिस हॅपन बिकॉज ऑफ Earth's inclined axis and revolution around the sun. म्हणजे दिवस आणि रात्र हे आपण म्हणतो 12-12 तासाचे, पण हे एक्झॅक्ट सेम नसतात. ते पृथ्वीचा आज जो आपला तिरका आहे थोडासा इन्क्लाइंड ॲक्सिस आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये फरक पडतो. बघा इथे आपल्याला दिलंय इन नॉर्दर्न हेमिस्फियर बिटवीन 22 मार्च अँड 23 सप्टेंबर द डे आर लॉंगर दॅन द नाईट. म्हणजे 22 मार्च ते 23 सप्टेंबर या काळात नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये दिवस हा मोठा असतो. त्यावेळेला दिवस हा मोठा असतो. देअर फोर इट इज वॉर्मर देअर इट इज समर इन द
नॉर्दर्न हेमिस्फियर. म्हणजे बघा तिथे दिवस मोठा असल्यामुळे तिथे हीट जास्त असते, म्हणून या काळामध्ये नॉर्दर्न हेमिस्फियरमध्ये उन्हाळा असतो. आणि याच काळामध्ये सदर्न हेमिस्फियरमध्ये काय असतं बघूया आपण. हाऊएव्हर ड्युरिंग द सेम पिरियड द सॉदर्न हेमिस्फियर द नाईट आर लॉंगर दॅन द डे. त्याच वेळेमध्ये सॉदर्न हेमिस्फियरमध्ये काय असतं, इन सॉदर्न हेमिस्फियर द नाईट आर लॉंगर. म्हणजे सॉदर्न हेमिस्फियरमध्ये नाईट्स ह्या त्या दिवशी त्या वेळेला मोठ्या असतात आणि नॉर्दर्न हेमिस्फियरमध्ये दिवस मोठा असतो. त्यामुळे नॉर्दर्न हेमिस्फियरमध्ये काय होतं, इथे समर असतो दिवस मोठा असल्यामुळे, आणि नॉर्दर्न हेमिस्फियरमध्ये समर असतो आणि सदर्न हेमिस्फियरमध्ये त्यावेळेला काय असतो, द अर्थ गेट लेस हीट इन दॅट पार्ट देअरफॉर इट इज विंटर. इकडे विंटर असतो. तसंच बघा इन पिरियड ऑफ 23 सप्टेंबर टू 22 मार्च, इथे आपण बघितलेलं 23 सप्टेंबर टू 22 मार्च द डे आर लॉंगर दॅन द नाईट इन सदर्न हेमिस्फियर. इट गेट मोर हीट and it is summer there. In their period the northern hemisphere it is night that are longer. The northern hemisphere get less heat in winter. Note that there may be difference in this date due to the leap year. म्हणजे बघा 22 सप्टेंबर ते 22 मार्च या काळामध्ये दक्षिण गोलार्धामध्ये दिनमान जास्त मोठा असतो, त्यामुळे तिथे हीट असते. त्याच काळामध्ये दक्षिण गोलार्धामध्ये उन्हाळा असतो आणि ह्या पिरियडमध्ये उत्तर गोलार्धात रात्र मोठी असते, म्हणून तिथे हीटचं प्रमाण कमी असतं आणि त्या गोलार्धामध्ये तिकडे हिवाळा असतो. आपण बघितले ना नॉर्दर्न हेमिस्फियर सदर्न हेमिस्फियर, तुम्हाला समजते ना. हे बघा इथे आपण बघितले 2 पार्ट ह्याचे झालेले आहेत. हे बघा ह्या 2 पार्ट विषयी आपण बोलतोय. जिथे जेव्हा इकडे उन्हाळा असतो तेव्हा दुसरीकडे हिवाळा असतो आणि एकीकडे हिवाळा असेल तेव्हा दुसरीकडे उन्हाळा. हे कशामुळे होतंय हे आपल्याला इथे सांगितलेलं आहे. पहा आता पुढे तुम्हाला काय दिलेलं आहे. आपण पुढे काय बघणार, पौर्णिमा आणि अमावस्या, द फुल मून डे अँड न्यू मून डे. म्हणजे पौर्णिमा आणि अमावस्या. पहा इथे मून रिव्हॉल्व्स, कशामुळे पौर्णिमा आणि अमावस्या होते ते बघायचं आहे. द मून रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ अँड द अर्थ रिव्हॉल्व अराउंड द सन. हाऊएव्हर देअर two orbit intersects when the sun and moon and the earth are not always along a straight line. म्हणजे सनच्या भोवती पृथ्वी फिरते आणि पृथ्वी भोवती मून फिरतोय, बरोबर. हे एकमेकांना कधीच इंटरसेक्ट होत नाहीत, त्यामुळे हे एकाच सरळ रेषेत नेहमीच असतात असे नाही. नेहमीच एका सरळ रेषेत नसतात ते. मग ते कधी सरळ रेषेत बघूया आपण. We see half of the moon's surface which faces the earth, that is from the earth we see only one side of moon. म्हणजे चंद्राचा जो भाग पृथ्वीकडे अर्धा दिसतो, म्हणजेच पृथ्वीवरून आपल्याला नेहमी एकाच बाजूने चंद्र दिसत असतो. दोन्ही बाजूने चंद्र दिसत नाही, फक्त एकाच बाजूने चंद्र दिसत असतो. द मून हॅज नो लाईट ऑफ इट्स ओन. मूनला स्वतःची लाईट नाही, आपण हे आधीच बघितलेलं आहे. वी कॅन सी द मून बिकॉज ऑफ द सन लाईट दॅट फॉल ऑन इट. आपल्याला मून का दिसतो, कारण सनची लाईट त्याच्यावरती पडते. ऑन अ फुल मून डे वी सी द एंटायर साइड ऑफ द मून दॅट फेसेस द अर्थ. ऑन अ न्यू मून डे वी कॅनॉट सी एनी ऑफ इट. म्हणजे बघा चंद्राला स्वतःचा प्रकाश आहे का, नाही. त्याला प्रकाश कुठून मिळतो, तर पृथ्वीकडून. पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे फुल मून डेच्या दिवशी आपल्याला चंद्र हा पूर्ण दिसतो, फुल मून डेच्या दिवशी पहा. आणि न्यू मून डे म्हणजे मराठीमध्ये त्याला अमावस्या म्हणतात, त्या अमावस्येला आपल्याला चंद्र अजिबात दिसत नाही. तो त्याच ठिकाणी असतो पण आपल्याला तो दिसत नाही. आणि पौर्णिमेच्या म्हणजे फुल मून डेला त्याच्यावरती पूर्ण लाईट पडलेला असतो, म्हणून आपल्याला पृथ्वीकडून तो पूर्ण भाग त्याचा दिसतो. बघा, फॉर द फुल मून डे अँड न्यू मून डे द illuminated part of the moon see from the earth because smaller and smaller from new moon to full moon it again grow bigger and bigger. These different shape of moon that we see are called phases of moon. आपण चंद्रकला म्हणतो नाही का, चंद्राच्या कला. हे आपण त्याच्याकडे बघा, आपण हे बघणार इथे बघूया, तुम्हाला समजेल. हे बघा, हे बघा, हा हे फुल मून डे. मग तो थोडासा आपल्याला कमी दिसतो, मग त्याच्यापेक्षा थोडा कमी, मग कमी. बघा इकडे बघा, थोडा कमी, थोडा कमी, थोडा कमी, थोडा कमी. इथे हा अशा पद्धतीने कमी कमी होत गेलेला आहे आणि लास्टला चंद्रकोर दिसते एकदम छोटीशी. आणि मग ह्याच्यानंतर येतो न्यू मून डे म्हणजे अमावस्या. परत अमावस्येनंतर काय होतं,
हे उलट छोटी चंद्राची कोर, मग हा दुसरा, मग तिसरा, मग चौथा, मग हा दिसतो, मग हा दिसतो, मग हा दिसतो. अशा पद्धतीने परत काय होतं, इथे फुल मून डे येतो, पौर्णिमा येते. बघा इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे, अ लुनार मून अँड अ डे म्हणजे चंद्रमास आणि तिथी. यू नो दॅट इट टेक 14 or 15 days फ्रॉम न्यू मून डे टू फुल मून. दिस इज द fortnight of waxing moon. After the full moon, the moon appears smaller and smaller. After 14 and 15 day, it is new moon again. This period of 4 nights of waning moon, thus the period from a new moon day to next 28-30 day is called lunar month. म्हणजे बघा चांद्रमास म्हणतात याला 28 दिवसाला, म्हणजे पौर्णिमा टू अमावस्या, अमावस्या टू पौर्णिमा. हे पूर्ण म्हणजे 14 किंवा 15 दिवस, 28 किंवा 30 दिवसात हे पूर्ण कंप्लीट होतात. आणि प्रत्येक दिवसाला तिथी म्हणतात. चांद्रमासामध्ये म्हणजे लुनर मंथमध्ये प्रत्येक दिवसाला तिथी असे म्हणतात. पहा इथे तुम्हाला एक दिलेलं आहे, हे अ न्यू मून डे, 15 डे नंतर फुल मून डे येतो, बरोबर. तर म्हणतात वॅक्सिंग मून म्हणजे शुक्ल पक्ष, आणि फुल मून डे म्हणजे पौर्णिमेनंतर 15 दिवसांनी परत अमावस्या येते, तो आहे पहा. आणि शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष या दोघांचा मिळून होतो एक महिना, चांद्रमास, अ लुनर मंथ म्हणतात. पहा इथे आपला लेसन संपलेला आहे. तसेच आधीचे झालेले लेसनचे सुद्धा व्हिडिओ चॅनलवरती आहेत, नक्की पहा.